नमस्कार, आपण पाहत आहात एसके न्यूज। कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होऊन 11 दिवस लोटले आहेत। निकालासाठी अजून 8 दिवस बाकी आहेत। पण नक्की काय होणार आहे याची धाकधूक उमेदवारांसह कराडकरांच्या मनातही आहे। नगराध्यक्ष व 31 नगरसेवकांचे भवितव्य दिनांक 21 रोजी समजणार आहे। नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने भाजपचे विनायक पावसकर, राजेंद्र सिंह यादव व रणजित राणा पाटील यांच्यातच लढत झाली आहे। बाकीचे उमेदवार नगण्यच आहेत। राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार झाकीर पठाण हे किती मते खातेत, त्यामुळे कोणाला फायदा व कोणाला तोटा होणार आहे हेही समोर येईल। तशी खरी लढत विनायक पावसकर व राजेंद्र सिंह यादव यांच्यातच असली तरी रणजित नाना पाटीलही मागे नाहीत, तेही धक्का देऊ शकतात। विनायक पावसकर या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत। कराड शहरातील बहुतेक ठिकाणी त्यांना पाठिंबा मिळाला आहे। अतुल बाबांसारखे गतिमान नेतृत्व त्यांच्या पाठीमागे होते। त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांचीही सभा झाली होती। त्याचा कितपत प्रभाव पडला होता हेही समजेल। राजेंद्र सिंह यादवही या स्पर्धेत विनायक पावसकर यांच्याबरोबर तेवढ्याच ताकदीने समोर उभे होते, हेही नाकारता येणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यादवांसाठी सभा घेतली होती, त्याचा किती फायदा राजेंद्र सिंह यादव यांना झाला हेही 21 तारखेला समजणार आहे। या दोघांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचे दुसरे नेते रणजित नाना पाटीलही तेवढ्याच ठामपणे राजेंद्र सिंह यादव व विनायक पावसकर यांच्या पुढे ठामपणे उभे होते। रणजित नाना पाटील यांनी बचत गटाच्या लाडक्या बहिणींमार्फत घरोघरी आपला प्रचार राबवला होता। तो कितपत यशस्वी झाला हेही 21 तारखेला समजणार आहे। तोपर्यंत आपण फक्त अंदाज लावू शकतो। एसके न्यूज साठी ऋतुजा उबाळे।